नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, विविध संस्था जसे की सारथी असेल, TRTI असेल, बार्टी असेल, महाज्योती असेल, यांच्या मार्फत विविध विद्यार्थी जे आहेत जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत, तर त्याच्या पूर्व प्रशिक्षणासाठी मोफत पूर्व प्रशिक्षणासाठी CET म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्ट घेतली गेली होती आणि त्याच्यामध्ये जे विद्यार्थी ज्यांची निवड झालेली आहे, जे वेटिंग लिस्ट मध्ये आहे, त्यांच्यासाठी या संस्थांनी एक गुगल लिंक डेव्हलप करून दिलेली आहे आणि तिथे माहिती भरायची आहे। आपण बोलतोय सारथी या संस्थेबद्दल। तर सारथी संस्थेने त्यांचे जेवढे काही कोर्सेस आहेत ज्याच्यासाठी ते पूर्व प्रशिक्षण देणार आहे विद्यार्थ्यांना, तर निवड झालेले आणि वेटिंग लिस्ट मध्ये असलेले विद्यार्थी जे आहेत यांनी माहिती सादर करायची आहे आणि हे सगळं त्यांच्या वेबसाईट वरती दिलेलं आहे। तुम्ही त्यांची वेबसाईट चेक करू शकता। ऑफिशियल वेबसाईट सारथी पुणे जरी तुम्ही टाकलं, गुगल सर्च केलं, तर तुम्हाला ती वेबसाईट मिळेल आणि तिथे तुम्ही सूचना फलक मध्ये जाऊन सगळी माहिती घेऊ शकता। तिथे तुम्हाला सगळे डॉक्युमेंटच्या PDF पण आहेत, कारण याच्यासोबत एक कोड ऑफ कंडक्ट जो आहे त्यांचा मॉडेल कोड ऑफ कंडक्ट तो तुम्हाला भरून द्यायचा आहे आणि तसंच त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या पर्टिक्युलर पार्ट मध्ये अजून स्वयं घोषणापत्र सुद्धा तुम्हाला भरती करून द्यायचं आहे, भरून द्यायचं आहे आणि सोबतच काही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत। आता कुठले डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत, कुठला गुगल फॉर्म आहे, काय माहिती भरायची आहे आणि कशी भरायची आहे आणि अचूक कशी भरायची आहे ते आपण बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत तुमच्या सोबतच तुमचे मित्रमंडळी, तर त्यांना सुद्धा ही लिंक शेअर करा आणि 20 तारीख आहे, 20 ऑक्टोबर शेवटची तारीख आहे तुम्हाला तुमची माहिती आणि डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी। त्याच्यामुळे घाई करू नका, गडबड करू नका, कुठलीही चूक करू नका। तर सारथी कोचिंग प्रोग्राम 2024-25 साठी MPSC महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणजे अभियांत्रिकी सेवा, MPSC स्टेट सर्व्हिसेस राज्य सेवा आणि तसंच UPSC महाराष्ट्र आणि दिल्ली याच्यासाठी हे जे काही पर्टिक्युलर गुगल फॉर्म आहे ते तुम्हाला भरायचे आहेत निवड झालेले आणि वेटिंग लिस्ट मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांसाठी। तर स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी निवड झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांना गुगल फॉर्म भरायचा आहे। आता ही तुम्ही जर त्यांच्या सूचना फलक मध्ये गेलात तर तिथे ते 3 टॅब दिसतील। एक जे आहे इन्स्ट्रक्शन टू द कॅन्डिडेट आहे, एक तुमची लिस्ट आहे सिलेक्शन लिस्ट आणि त्याच्या खाली अप्लाय नावच्या तिथे टॅबच्या तिथे जर तुम्ही क्लिक केलं अप्लाय नाव वरती, तर तुम्हाला तो जो फॉर्म आहे तो तुम्हाला फॉर्म बघायला मिळणार आहे। कुठले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे ते आपण बघणारच आहोत। विद्यार्थी मित्रांनो, UPSC साठी जर तुम्ही तयारी करणार असाल आणि त्याच्या पूर्व प्रशिक्षणासाठी सारथीतर्फे तुमचं सिलेक्शन झालं असेल, कुठल्याही संस्थेतर्फे तुमचं सिलेक्शन झालं असेल, तर नक्कीच तुम्हाला ऑप्शन फॉर्म विकल्प फॉर्म सुद्धा भरावा लागणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नंबर 1 चा विकल्प जो महत्वाचा आहे तो आहे इन्फिनिटी अकॅडमी। विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये लक्षात घ्या की UPSC आणि MPSC मध्ये आपली बेस्ट टीम जी आहे ती बेस्ट टीम तुम्हाला बेस्ट कोचिंग देणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, इंटिग्रेटेड बॅच साठी 2025 ची ही तयारी करून घेतली जाणार आहे आणि फॅकल्टी पूल तुम्ही आमच्या वेबसाईट वरती YouTube वरती जाऊन बघू शकता आणि तुम्हाला काहीही जर शंका असेल, काही प्रश्न असतील, तर तुम्ही आमचे जे हे क्रमांक आहे 9028015948 याच्यावरती संपर्क करू शकता किंवा तुम्ही विजिट करू शकता पर्सनली ऑफिस मध्ये। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, इन्फिनिटी अकॅडमी हा सर्वोत्तम पर्याय आहे UPSC आणि सर्व टाइपच्या स्पर्धा परीक्षेसाठी, MES असेल किंवा MPSC असेल। ओके, आता हा गुगल फॉर्म काय आहे तर लिंक डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये मी देतोच। त्याच्या व्यतिरिक्त जसं आत्ताच मी सांगितलं सूचना फलक मध्ये तुम्हाला हे डायरेक्ट टॅब मिळेल, त्याच्यामध्ये तुम्हाला सूचना दिलेल्याच आहेत। त्याच्या व्यतिरिक्त आता आपण इथे जे बघणार आहोत ते हायलाइट केलेलं आहे आपण इंजिनिअरिंग सर्व्हिसेस साठी, पण तुम्ही UPSC किंवा बाकीच्या जेवढ्याही सारथीतर्फे देण्यात येणारे पूर्व प्रशिक्षण आहेत, जेवढे कोर्स आहेत ते सगळेच तुम्हाला फिलअप करता येणार आहे। तिथे टॅब दिलेले आहेत त्यांच्या सारथीच्या वेबसाईट वरती। ओके, याच्यामध्ये फक्त एवढं दिलेलं आहे की तुम्ही बिनचूक हा फॉर्म भरायचा आहे, कुठलीही चूक करायची नाही आहे। डॉक्युमेंट जे दिलेले आहेत देणार आहात, अपलोड करणार आहात, ते कुठल्याही परिस्थितीत ऍक्च्युअल ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमचे अपलोड करायचे आहेत। ओके, त्याच्यामध्ये कुठलाही खोटं डॉक्युमेंट अपलोड करायचं नाहीये। जर तसं आढळून आलं तर या पर्टिक्युलर याच्या प्रशिक्षणाच्या कुठल्याही टप्प्यावरती तुमचं जे सिलेक्शन आहे ते रिजेक्ट होऊ शकतं। ओके, आणि तुम्ही कुठल्या कोर्ससाठी, मग ते UPSC असेल, MPSC स्टेट सर्व्हिसेस असेल, कंबाईन असेल, MES असेल, IBPS, SSC CGL किंवा जे काही ज्या गुणवत्ता यादीमध्ये तुमचं नाव आलेलं आहे, ओके, त्या पर्टिक्युलर कोर्सेस मधनं
जरी मल्टिपल ठिकाणी तुमचं नाव आलं असेल तरी एकच कोर्स तुम्हाला करता येणार आहे. आता याच्यामध्येही कुणबी समाजाची जी मुलं आहेत ती मुलं महाज्योतीमध्ये ओबीसीच्या अंतर्गत बसतात आणि सारथीमध्ये सुद्धा ती बसतात. मग अशा वेळेस दोनपैकी तुम्हाला एकच संस्था निवडायची आहे आणि एकच कोर्स निवडायचा आहे. मग तुम्ही जर महाज्योतीमध्ये ओबीसीच्या अंडर घेणार असाल तर तुम्हाला तिकडे ऑप्टिंग आउटचा जो आहे तर त्या ऑप्टिंग आउट मध्ये तुम्हाला जायचंय. तर इथे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की महाज्योती मार्फत घ्यावयाचे जर असेल तुम्हाला प्रशिक्षण आणि सारथीमध्ये जायचं नसेल, तुमचं दोन्हीकडे नाव आलेलं आहे पण तुम्हाला सारथीमध्ये नाही जायचंय, महाज्योतीमध्ये जायचंय, तर इथे तुम्हाला ऑप्टिंग आउट करावं लागणार आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. येते विद्यार्थी मित्रांनो लक्षात. ही सगळी माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे सारथीच्या वेबसाईटवरती, जसं मी आता तुम्हाला सांगितलं. ओके, याच्यामध्ये लक्षात ठेवा की जे काही डिटेल्स आहेत ते तुमच्या पर्टिक्युलर ईमेल थ्रू तुम्हाला ते सबमिट करायचे आहेत. गुगल फॉर्म भरताना आपल्याला माहिती आहे की आपला ऑफिशियल जो काही तुमचा पर्सनल ईमेल असेल त्याच्या थ्रू तुम्हाला ते लिंकनी भरायचं आहे. काय काय माहिती भरायची आहे सगळ्यात महत्वाचं बघा, तुमचा रजिस्ट्रेशन आयडी हा तुमच्याकडे असलाच पाहिजे, मॅन्डेटरी डॉक्युमेंट आहे ते इथे टाकायचं आहे. अप्लिकेशन आयडी बघा, रजिस्ट्रेशन आयडी वेगळा आणि अप्लिकेशन आयडी वेगळा, दोन्हीही कंपल्सरी आहे ते भरायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय भरायचं आहे की तुमची जी रँक आलेली आहे त्या प्रशिक्षणासाठी, त्या कोर्ससाठी. तर फॉर एक्झाम्पल सपोज तुमची एमपीएससी मधली महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेमध्ये 2024-25च्या ट्रेनिंगसाठी तुमची जी काही रँक असेल ती रँक तुम्हाला इथे लिहायची आहे. फॉर एक्झाम्पल 45 असेल, 50 असेल, 500 असेल, जे काही असेल ती भरायची आहे. त्यानंतर काय माहिती भरायची आहे, युअर सिलेक्शन कॅटेगरी. ओके, म्हणजे बेसिकली तुमची जी जनरल मेरिट लिस्ट आहे की वेटिंग लिस्ट मध्ये आहात तुम्ही की ऑर्फन मधनं तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, इथे ड्रॉपडाऊन मेनू येईल. त्या ड्रॉपडाऊन मेनू मध्ये तुमची जी काही कंडिशन असेल, कन्स्टंट असेल ते तिथून तुम्हाला सिलेक्ट करायचं. जसं मी माझ्या विद्यार्थ्यानुसार जनरल मेरिट लिस्ट मध्ये माझं नाव आलेलं आहे माझ्या विद्यार्थ्याचं, तर ते मी टाकलेलं आहे. ओके, एक सॅम्पल फॉर्मॅट आहे हा, पण एक विद्यार्थ्यांना माहिती पुरवण्यासाठी हे फॉर्म आपण इथे घेतलेला आहे. ओके, विद्यार्थ्याचं पहिलं नाव टाकायचं आहे इथे. ओके, फर्स्ट नेम, वडिलांचं नाव टाकायचं आहे किंवा जर विद्यार्थिनी असेल, लग्न झालेलं असेल तर पतीचं डॉक्युमेंट अगोदरचे असतील. ओके, तर तुम्हाला वडिलांचं नाव, ही सगळे नावं टाकायची आहेत. त्यानंतर तुम्हाला आडनाव टाकायचं आहे. याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक कुठेही करू नका. ओके, एखादा ए जास्त झाला, ए कमी झाला, काहीतरी गडबड होते नाहीतर घाई गडबडीत, तर तसं काही होऊ देऊ नका. ओके, जर तुम्ही स्पेसिफिकली जे काही सारथीतर्फे तुमची लिस्ट आलेली आहे मेरिट लिस्ट, त्याच्यामध्ये जे नाव आहे कॅन्डिडेट्स नेम पर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर्ड बाय पर्टिक्युलर वेबसाईट सारथी, तर हे जे नाव आहे तेही तुम्हाला टाकायचं आहे. आता हे मॅन्डेटरी नाही, इथे कुठे स्टार मार्क केलेला नाही तरीही टाका तुम्ही, कारण पुढे स्पेसिफिकली तुम्हाला त्याचा नुकसान तर होणार नाही. ओके, पण काही मिस नको व्हायला म्हणून जे आहे ऍक्च्युअली ते टाका इथे. आणि जर नावात बदल असेल कोणत्याही कारणास्तव, लग्न झाल्यामुळे असेल किंवा नावच चेंज केलं असेल आडनाव, ओके, जर चेंज केलेलं असेल तर तुम्हाला इथे येस किंवा नो टाकायचं आहे. ओके, मूळ नावात कोणत्याही कारणास्तव बदल झाला आहे का, हो किंवा नाही. जर तुम्ही हो म्हटलं तर नक्कीच तुम्हाला ते पुरावा अपलोड करायचा आहे, ऍड फाईल म्हटलेलं आहे. आणि जर तुम्ही नो केलं तर हे येणार नाही, कारण मॅन्डेटरी नाही हे. आणि एक लक्षात ठेवा की जी फाईल तुम्हाला अपलोड करायची आहे ती पीडीएफ फॉर्मॅट मध्येच असली पाहिजे आणि 100 MB पर्यंत असली पाहिजे. आपल्याला माहिती आहे डॉक्युमेंट मध्ये पीडीएफ फॉर्मॅट आणि जी साईज आहे ती किती आहे, 100 MB साईज. जर तुम्हाला मोठी साईजची फाईल असेल तुमची तर तुम्ही ऑनलाईन त्याला कन्वर्ट करू शकता, कॉम्प्रेस करू शकता. त्यानंतर जेंडर, मेल फिमेल, ओके, हे तुम्हाला इथनं सिलेक्ट करायचं आहे. आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर जो चालू आहे सद्यस्थितीत आणि जर तो जो दिलेला असेल फॉर्म भरताना तोच इथे टाकायचा आहे, कंपल्सरी आहे हे. ओके, ही सगळी माहिती टाकल्यानंतर तुम्हाला दुसरा एक कम्युनिकेशनचा ऑप्शन येईल, तो म्हणजे तुमचा ईमेल आयडी. जो ईमेल आयडी चालू आहे तोच द्या, त्याच्यावरतीच कम्युनिकेशन होईल. त्यानंतर ते सुद्धा चेक करा, अल्फाबेटिकल वगैरे काही चुकायला नको. वडिलांचा आईचा नंबर सुद्धा त्यांना लागणार आहे आणि कंपल्सरी आहे, त्याच्यामुळे वडिलांचा किंवा आईचा अल्टरनेट नंबर तुम्हाला टाकायचा आहे, तोच नंबर इथे टाकू नका. ओके, हे तुम्ही माहिती भरली की तुम्हाला नेक्स्ट वरती जाता येणार आहे. जर काही वाटलं चुकीचं आहे तर तुम्हाला बॅक मध्ये जाऊन तुम्हाला डेटा पर्टिक्युलर अपडेट करता येणार आहे, पण इथे एकदा सबमिट केल्यानंतर काही करता येणार नाही. ही सगळी पर्सनल माहिती भरली की त्यानंतर आपल्याला स्पेसिफिकली सगळे डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करायचे
आहेत. ओके, मी MES बद्दल बोलतोय बघा. तसंच तुम्हाला बाकीच्या कोर्सेस सुद्धा साठी हे तुम्हाला लिंक दिलेली आहे. UPSC असेल, MPSC स्टेट सर्व्हिस असेल, सारथी ज्या ज्या कोर्ससाठी पूर्व प्रशिक्षण प्रोव्हाइड करते त्याच्यासाठी लिंक दिलेली आहे. ओके, याच्यामध्ये एक लक्षात घ्या महत्वाचं, ते म्हणजे महाज्योती आणि सारथी याच्यामध्ये एखादा विद्यार्थी जर कॉमन असेल, जसं कुणबी समाजाचं मी म्हटलं बघा, ओके, तर त्या केसमध्ये तुम्हाला फक्त एकच संस्था निवडता येणार आहे. आणि जर तुम्ही सारथी निवडणार असाल तर तुम्हाला ऑप्टिंग आउट करायचा आहे. ऑप्टिंग आउट ड्यू टू सिलेक्शन इन महाज्योती फॉर कोचिंग. तुमचं तिकडे झालेलं आहे आणि मला इथे नकोय, तर तुम्हाला ऑप्टिंग आउट करावं लागेल. आणि तसंच तुम्हाला एकच कोर्स घ्यायचा आहे, सगळ्यात महत्वाचं. मग कोर्स कुठले कुठले आहेत? सारथी मार्फत घेण्यात आलेल्या खालीलपैकी कोणत्या स्पर्धा परीक्षेच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव आहे, तिथे तुम्हाला टिक करायचंय. UPSC सिव्हिल सर्व्हिसेस, MPSC स्टेट सर्व्हिसेस, MPSC MES, MPSC ज्युडिशियल, SSC, IBPS बँकिंग, MH सेट असेल, UGC नेट असेल, बरोबर आहे. तर तुम्हाला काय करायचंय, फॉर एक्झाम्पल मी इंजिनिअरिंगला इथे टिक करतो. हे सारथी मार्फत आहे माझं. त्यानंतर इथे टिक केल्यानंतर एकच टिक करायची आहे, मल्टिपल टिक नाही करायची आहे. ओके, तर हे सुद्धा लक्षात ठेवा की ज्याला मला जायचं आहे ते करा. तुमचे महाज्योती संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या खालीलपैकी कोणत्या स्पर्धा परीक्षेमध्ये जनरल मेरिट लिस्ट किंवा तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये नाव आहे, इथे सुद्धा तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल इथेही मी MES ला सिलेक्शन झालंय आणि इकडे सपोज मी MPSC स्टेट सर्व्हिसला सिलेक्ट झालोय. दोन वेगवेगळ्या परीक्षा दिल्या मी, तर टिकमार्क करताना ते करायचं आहे. पण तुम्हाला स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी कोणती संस्था निश्चित केलेली आहे तुम्ही, ते मात्र तुम्हाला इथे कंपल्सरी लिहायचं आहे. सारथी पुणे आहे म्हणजे मला सारथी मध्ये ट्रेनिंग घ्यायचंय त्यांच्या मार्फत, की महाज्योती नागपूर याच्या मार्फत मला घ्यायचं आहे, ते मात्र तुम्हाला इथे टिक करायचं आहे. आता मी इथे सारथी टिक मार्क केली की डेफिनेटली सारथी मार्फत जे जे काही कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये कुठला घ्यायचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे मी 2 ठिकाणी सिलेक्ट झालोय. मी MES लाही पात्र झालोय आणि SSC लाही पात्र झालोय सारथीमध्ये, आणि मला सारथीमध्येच घ्यायची आहे. तर इथे मी सारथी टिक केल्यानंतर त्याच्यापैकी मला एकच घ्यायचं आहे. तुम्ही सारथी मार्फत खालीलपैकी कोणत्या एकाच उपक्रमाचा लाभ घेऊ शकता. त्याच्यामुळे इथे मात्र तुम्हाला विचार करायचा आहे. जसं मी इथे लिहिताना दोन्ही लिहिलं, काही जण सगळ्या ज्याच्यामध्ये सिलेक्ट झाले असतील, पण त्याला घेताना मात्र एकच पर्याय निवडायचा आहे. मग मी इथे MPSC MES कोचिंग प्रोग्राम टिक केलं. हे माझं कन्फर्मेशन झालंय. एकदा मी जर ते सिलेक्ट केलं आणि सबमिट केलं तर त्याच्यानंतर कुठलेही चेंज होणार नाही. एकदा निवड केलेला पर्याय कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. ठीक आहे. सारथी मार्फत प्रशिक्षण घेण्याचा माझा निर्णय अंतिम असून माझी निवड झाल्यावर मी महाज्योती संस्थेमार्फत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाचा लाभ घेण्यास पात्र राहणार नाही, याची मला पूर्ण जाणीव आहे. त्यांनी काय केलेलं आहे, हे कन्फर्मेशन तुमच्याकडनं मागितलं आहे. आपण आता काय सांगितलं की मला सारथी मार्फत घ्यायचंय आणि MES लाच घ्यायचंय, हे माझं कन्फर्म झालं तर मी आता महाज्योतीमध्ये पात्र नाही, याला मला ऍग्रीच करायचं आहे. आणि एकदा ऍग्री केलं की डेफिनेटली स्पेसिफिकली आपल्याला पुढे जायचंय. त्याच्यामध्ये अजून त्यांनी काय म्हटलेलं आहे की आतापर्यंत याच्या अगोदर कुठल्याही संस्थेमार्फत, मग तुमची महाज्योती असेल किंवा तुमची सारथी असेल, याच्यामध्ये तुम्ही कुठलं कोचिंग घेतलं आहे का, पूर्व प्रशिक्षण घेतलेलं आहे का. लमसम अमाउंट बद्दल ते बोलत नाही, डू नॉट मेन्शन वन टाइम लमसम स्कीम. पण ज्या तुमच्या रेग्युलर कोर्सेस असतात, मेन्शन ओनली अबाउट कोचिंग, ट्रेनिंग, लॉंग टर्म फायनान्शियल स्कीम्स. 11 महिने, 6 महिने, 8 महिन्याची जर असेल तरच ते मेन्शन करायचं. आणि जर घेतलेली नसेल तर नॉट अप्लिकेबल हेच तिथे मेन्शन करायचं. ओके, राईट NA इफ दिस क्वेश्चन इज नॉट अप्लिकेबल टू यू. तुमच्या संबंधित जर नसेल तर NA लिहून मोकळं व्हायचं, इथे नेक्स्ट करायचं. काही चुकलं वाटलं असेल तर बॅक करून एडिट करायचं. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. सेल्फ अटेस्टेशन इज मॅन्डेटरी बिफोर अपलोडिंग. लक्षात घ्या, बऱ्याचदा आपण घाई तसंच करतो. तर सेल्फ
सेल्फ असे अटेस्टेशन म्हणजे काय, तर तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स आहेत तुमच्याकडे डेफिनेटली त्याची कॉपी काढाल तुम्ही, तर त्याच्यावरती स्वतःची सही करायची, सेल्फ अटेस्टेड करायचं, मॅन्डेटरी आहे हे अपलोड करायच्या अगोदर. काय काय अपलोड करायचं आहे, रिसेंट कॅन्डिडेट इमेज, तुमचा फोटो 100 MB साईज असली पाहिजे. आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे, आधार कार्डचा 12 आकडी आधार कार्ड अपलोड करायचं आहे. सेल्फ अटेस्टेशन असलं पाहिजे आधार कार्ड, फोटोवरती घ्यायचं, पेजवरती घ्यायचं आणि त्याच्यावरती टाकायचं. एकाच याच्यावरती फ्रंट बॅक आणि सही तुमची अटेस्टेशन हे आलं पाहिजे, ते अपलोड करायचं. पॅन नंबर जर असेल तर टाकायचा, इथे मॅन्डेटरी नाही. जसं आधार कार्ड इथे स्टार दिलेला आहे मॅन्डेटरी आहे, तसं इथे नाही. ओके, जर असेल तर इथे नंबर टाकायचा आणि जर असेल तर तो अपलोड करायचा. परत 100 MB त्याची साईज. तुम्ही स्पेशली एबल्ड कॅन्डिडेट आहात का, दिव्यांग आहात का, येस नो करायचंय. जर नसेल तर नो करायचंय. जर येस असेल तर तुम्हाला सर्टिफिकेट जोडावं लागेल. ओके, डू यू बिलॉंग टू ऑर्फन कॅटेगरी, अनाथ कॅटेगरीमध्ये येतात का. तुम्ही जर येत असाल तर येस करायचं, नसाल तर नो करायचं. जर पण मॅन्डेटरी आहे ते, म्हणजे नसाल तर नो करायचं आणि जर येस केलं तर डेफिनेटली तुम्हाला तिथे सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल. ओके, आर यू अ डोमेसाइल ऑफ महाराष्ट्र, इथे येस करायचं आहे. डू यू हॅव डोमेसाइल सर्टिफिकेट, येस करायचं आहे. त्यानंतर डोमेसाइल सर्टिफिकेट नंबर विचारलाय, इथे नो करण्याला काही चान्स नाही, असलंच पाहिजे. आणि इथे येस केलं की तुम्हाला इथे काय करायचंय, नंबर टाकायचा डोमेसाइल नंबर आणि इथे अपलोड करायचं. म्हणजे जे डॉक्युमेंट तुम्ही येस कराल त्याला तुम्हाला अपलोड करायचंय 100 MB साईज मध्ये. अपलोड केलं की नेक्स्ट इथे तांत्रिक काही अडचणी जर आल्या तर तिकडे त्यांच्या वेबसाईटवरती जे नंबर दिलेले आहेत, संपर्क दिलेले आहेत, त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता. तर ही सगळी माहिती भरायची आहे विद्यार्थी मित्रांनो आणि डॉक्युमेंट अपलोड करायचंय. याच्यामध्ये 2 ऍडिशनल डॉक्युमेंट्स असे आहेत. एक आहे मॉडेल, त्यांचा कोड ऑफ कंडक्ट, तो पूर्ण वाचायचा, त्यांनी टर्म्स कंडिशन लिहिले आहेत आणि त्याच्या शेवटी सही तुमची, सगळं नाव नंबर सगळं जे काही माहिती विचारली ती भरायची, त्याला स्कॅन करायचं आणि ती PDF अपलोड करायची. आणि दुसरं आहे सेल्फ डिक्लेरेशन, तर त्यांनी त्यांचं सेल्फ डिक्लेरेशन स्वयं घोषणापत्र सुद्धा फॉर्मॅट दिलेला आहे PDF. मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ते देतो. ते स्वयं घोषणापत्र आहे. इथे फोटो लावायचा तुमचा, तुमचं नाव लिहायचं, वडिलांचं नाव लिहायचं, कुठे राहता, काय वय आहे आणि तुमचा व्यवसाय काय आहे आणि सारथी प्रायोजित इन्स्टिट्यूट ऑफ पर्टिक्युलर त्या ऑर्गनायझेशन त्या कोर्ससाठी सगळी माहिती भरायची आहे. तुम्ही ज्याच्यासाठी आहे त्याचाच कोर्स तिथे असला पाहिजे. ओके, तुमची सही लिहायची, तुमचं पूर्ण नाव लिहायचं, दिनांक लिहायचा, तुमचं वडिलांचं नाव लिहून तिथे सुद्धा सही त्यांची सुद्धा घ्यायची. आणि हे सगळं झालं की हा फॉर्म जो आहे हे सेल्फ डिक्लेरेशन आहे, हा सुद्धा तुम्हाला अपलोड करायचा आहे. आणि जे मी सांगितले टर्म्स अँड कंडिशन सारथीच्या सगळ्या, त्या सगळ्यांच्या खाली बघा काय मेन्शन केलेलं आहे की आय हॅव रीड द अबोव मॉडेल कोड ऑफ कंडक्ट अँड ऍग्री टू अबाइड बाय द सेम. मला हे सगळं मान्य आहे. मग इथे तुमची सही, नाव, वडिलांचं नाव, ईमेल, फोन नंबर, त्यानंतर 2 विटनेसेस सुद्धा, फादर मदर गार्डियन कोणी चालू शकतं, त्यांची सही, फोन नंबर, फुल नेम. ओके, परत साईन, हे सगळं आपल्याला हे करायचं आहे. आणि इथे स्पेसिफिकली ते व्हेरीफाय करतील. तर ह्या सगळे जे आहेत हे प्रोसेस आहे. तुम्ही कुठल्याही कोर्ससाठी तुमची निवड झालेली आहे किंवा तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये असाल, त्यांनी ज्या ज्या काही इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत त्या फॉलो करायच्या. हा गुगल फॉर्म भरायचा 20 तारीख, या महिन्याच्या 20 तारखेपर्यंत म्हणजे 20 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे. घाई करू नका, चुका करू नका आणि एकदम 11th आवरला भरायचं असंही करू नका. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर कुठल्याही कोर्सेससाठी बघत असाल आणि चांगल्या इन्स्टिट्यूटच्या शोधात असाल तर त्याचं उत्तर आहे इन्फिनिटी अकॅडमी. इन्फिनिटी अकॅडमी मध्ये UPSC, MPSC, त्यानंतर इंजिनिअरिंग म्हणजे अभियांत्रिकी सेवा आणि स्पेसिफिकली सगळ्या प्रकारचे जे प्रशिक्षण आहेत ते आपण इथे प्रोव्हाइड करतो आणि तुम्ही हा पर्याय नक्की निवडाल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, UPSC साठी बेस्ट टीम आहे आणि सगळ्या प्रकारचं जे मार्गदर्शन आहे भूषण देशमुख सरांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली आपण विद्यार्थ्याला ट्रेन करतोय. 14 वर्षापेक्षा जास्त त्यांचा अनुभव आहे आणि UPSC आणि ESC मध्ये त्यांचं सगळ्यात चांगलं नाव आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्की तुम्ही अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकता इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी किंवा इन्फिनिटी अकॅडमी स्पर्धा अकॅडमी.
मानकरवाडा, पत्र्या मारुती चौक, मोदी गणपती जवळ, नारायणपेठ, पुणे. कुठलीही अडचण असेल, कुठलेही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील, शंका असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की टाका. आमची टीम तुमच्यासोबत संपर्क करेल आणि तुमच्या शंकांचं समाधान करेल. व्हिडिओ जर आवडला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर तुमच्या गरजू 5 मित्रांना याची लिंक नक्की शेअर करा. थँक्यू सो मच.